अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ रद्द केले आणि भारतीय राजकीय वाद पेटला. काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्ला. भारत-अमेरिका ट्रेड डील आता धोक्यात आहे का? तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे बाजार तडका. आज आपण समजून घेणार आहोत ट्रम्प टॅरिफ रद्द का झाले? काँग्रेस मोदी सरकारवर टीका का करत आहे? भारताच्या अर्थव्यवस्थेवर यांचा परिणाम काय होणार? हा विषय फक्त राजकारणाचा नाही, तो भारताच्या भविष्यातील व्यापार, निर्यात आणि अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत अनेक देशावर जादा आयात शुल्क लावले. तर अमेरिकेचा उद्दिष्ट होता अमेरिकन उद्योगाचे संरक्षण, परदेशी आयात कमी करणे, व्यापार तूट कमी करणे. भारतासह चीन, युरोपियन देश सर्व प्रभावित झाले. भारतीय स्टील, टेक्सटाईल आणि ऑटो पार्ट्स उद्योगावर दबाव वाढला. तर यावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत म्हटले, ट्रम्प यांनी आपत्कालीन अधिकारांचा अतिरेक केला. टॅरिफ कायदेशीर नव्हते. राष्ट्राध्यक्षाच्या अधिकारांना मर्यादा. यामुळे जागतिक व्यापार धोरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. तर आता भारतासाठी याचा अर्थ काय होतो? तर फायदे बघितले तर भारतीय निर्यात स्वस्त होईल. US बाजारात स्पर्धात्मक वाढेल. उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल. तर या सर्व क्षेत्रांचा कोणत्या क्षेत्रांना फायदा मिळेल? तर टेक्सटाईल, फार्मा, ऑटो पार्ट्स, IT हार्डवेअर. यामुळे भारतीय कंपन्यांचे उत्पन्न वाढू शकते. पण या सर्व गोष्टीवर विरोधी पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तसेच काँग्रेसचे आरोप आहे की ट्रेड डील घाईत करण्यात आले. भारताची नेगोशिएशन पॉवर कमी झाली. तसेच सरकार अमेरिकेसमोर झुकले आहे. असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले. भारत हा करार रद्द करणार का? भारताने पुन्हा चर्चा करावी का? त्यानंतर ट्रम्पची प्रतिक्रिया पाहिली तर निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की भारतासोबतचा व्यापार करार कायम आहे आणि भारताशी संबंध मजबूत आहे. यामुळे विरोधकांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तर यावर मोदी सरकारची भूमिका आहे की भारत सरकार सध्या परिस्थितीचा अभ्यास करत आहे. निर्यातदाराच्या हिताचे संरक्षण करत आहे. आवश्यक असल्यास पुनर्विचारासाठी तयार. सरकारचा भर भारताचा आर्थिक फायदा यावर आहे. तर ह्या सर्वांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? तर सकारात्मक परिणाम पाहिला तर निर्यातीमध्ये वाढ होईल, रोजगार निर्मिती होईल, उत्पादन क्षेत्र मजबूत होईल. त्याचबरोबर नकारात्मक परिणाम पाहिले तर अमेरिकेचे धोरण अचानक बदलू शकते. जागतिक व्यापार तणाव वाढू शकतो. तसेच हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर राष्ट्राध्यक्षाच्या अधिकारावर नियंत्रण, जागतिक व्यापार नियम मजबूत. तर मित्रांनो, याचा कन्क्लुजन पाहिला तर ट्रम्प टॅरिफ रद्द, भारतासाठी आर्थिक संधी, काँग्रेस वर्सेस मोदी, राजकीय संघर्ष, व्यापार धोरण अजूनही अनिश्चित. भारत या परिस्थितीचा फायदा घेईल का? आणि भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत होतील का? हे येणारा काळ ठरवेल. जर तुम्हाला असेच महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील, तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.